नमस्कार मित्रांनो, आज सोन्याच्या भावामध्ये चांगलीच घट झालेली पाहायला भेटते. आज सोन्याचे भाव इतके तोंडावर का पडले? गणपतीच्या सणाचं सोनं एवढं स्वस्त होणार आहे का? आज 6-7 हजारापर्यंत भाव का घसरले? या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आज आपल्याला करायचा आहे. यासोबतच आज 22 कॅरेट 24 कॅरेट सोन्याचे ताजे दर काय आहेत हे आपल्याला तपासायचं आहे, जेणेकरून आपल्याला आजच्या ताज्या दरामध्ये सोनं विकत घेता येते आणि यानंतर मात्र आपल्याला लक्षात येईल की सोनं कितीनं उतरलं, कितीनं उतरणार आहे. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, बघा, सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढताना आपल्याला पाहायला भेटत होते. मागच्या महिन्यात सोनं जे आहे जवळपास 1,03,000च्या जवळपास जाऊन म्हणजे 1,03,500 हा सोन्यानं नवा उच्चांक गाठला होता. मात्र आजच्या दिवशी जे आहे सोनं इतकं तोंडावर पडलं की तुम्हाला आनंदच होईल, कारण सोन्याचे रेट जे आहेत आता चांगले नॉर्मल होऊन गेले आहेत आणि येणारा काळ जे आहे सोन्याचा कसा असेल यावरून आपल्याला अंदाज येतो. आता सणावाराचे दिवस आहेत तर प्रत्येकाला सोनं विकत घ्यायची इच्छा असते. काही मुहूर्त पण येतात, दिवाळीला एक मुहूर्त येतं. मग यावेळेस मात्र सोनं जे आहे स्वस्त असेल तरच लोक विकत घेऊ शकतात. आज जे आहे ग्राममध्ये तोळ्यामध्ये सोनं जे आहे इतकं तोंडावर पडलं की जे आपल्याला बघून जे आहे आनंदच होणार आहे. बघा, आज जे आहे आपल्याला लक्षात येतं की सोनं कन्सोलिडेशन पिरियडमध्ये ज्यावेळेस निघालतं त्यावेळेस सोनं 1,03,500च्या वर गेलतं. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपल्याला लक्षात आलं की चांदी 98,000 वरून 1,18,000 वर गेली, त्यावेळेस आपल्याला हेही लक्षात आलं की चांदीने स्वतःचा उच्चांक फोडून जसा मोठा केला तसं सोनंही स्वतःचा उच्चांक फोडून मोठा करणार. मग सोन्यानं काय केलं तर सोन्यानं स्वतःचा 1,02,000चा उच्चांक तोडला आणि नवीन उच्चांक बनवला. आता यानंतर मात्र सामान्य जनतेला लक्षात आलेलं होतं की सोनं 1,20,000च्या जवळपास जाणार आणि यानंतर मात्र सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सोन्याच्या हातात गेल्या. आता बघा, सोन्याचे भाव बाजारपेठेत वाढतात का, तर त्याचं एक सगळ्यात मोठं कारण म्हणजे डॉलरची मजबूती आणि दुसरं कारण म्हणजे सोनं जे आहे विकत घेण्यावर लोकांचा भर जाणं. आता मागच्या वेळेस जे आहे उन्हाळ्यात लग्न सराई होती म्हणून सोनं वाढल्याला पाहायला भेटतं. मात्र तुम्हाला एक गोष्ट जी आहे सांगून तुम्हाला आश्चर्य वाटेल, 72,000 ह्या वर्षामध्ये सोनं होतं आणि 72,000चं 1,03,500 वर सोनं गेलं. म्हणजेच 22,000 सोनं एका वर्षात जे आहे 32,000 सोनं जे आहे वाढलं आहे. आणि 24 कॅरेट 22 कॅरेटमध्ये हे दर जे आहेत वाढून आपल्याला जवळपास महिना झाला खेळत आहेत. मात्र सोनं काही स्वस्त होत नव्हतं आणि अशातच जे आहे आता गोड बातमी कानावर पडली आणि सोन्याचे दर धडामकुण्या उतरले. मात्र आता सामान्य माणसाला सोनं कितीला झालं, कितीला विकत घ्यायचं हे लक्षात येईल. बघा, आपण 22 कॅरेट सोन्यानं जे आहे आजचा सुरुवात करूया. 22 कॅरेट शुद्ध सोन्याचे आजचे भाव काय आहेत तर 1 ग्रामचे आजचे भाव आहेत 9,245. मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, याचा आजचा जे आहे भाव म्हणजेच काय तर उच्चांकापेक्षा जवळपास 300 रुपयांनी सोनं एका ग्राम मागं स्वस्त झालेलं आहे. आता जवळपास 300 रुपये म्हणजेच काय तर ह्यावेळेसचा उच्चांक सांगत आहे. मागचा 22 कॅरेटचा उच्चांक 97,000पर्यंत गेलता. म्हणजेच जवळपास तिथे बघितलं तर 500 रुपयांनी सोनं उतरलेलं आहे एका ग्राम मागं. आता बघा, 8 ग्राम सोन्याचं हे तसंच झालेलं आहे. 8 ग्राम 22 कॅरेट शुद्ध सोन्याची भाव आजचा आहे 73,960 रुपये. म्हणजेच काय तर जवळपास आता 79,000 पासून 73,000 म्हणजे 5 ते 6 हजारांनी इथे स्वस्त झाल्याचं पाहायला भेटतं. आता 24 कॅरेटचे यापेक्षा भाव स्वस्त झालेले आहेत. बघा, पहिले 10 ग्राम 22 कॅरेटचा बघा, 10 ग्राम 22 कॅरेटचा आजचा भाव आहे 92,450, जो की जवळपास 97 ते 98,000 वर गेलेला होता, जो आपण पाहिलेला आहे. म्हणजे काय तर आज सोन्यामध्ये जवळपास 6,000पर्यंत घट एका तोळ्यामध्ये पाहायला भेटते आणि ही घट मामूली नाही, चांगलीच घट आहे. बघा, आता 24 कॅरेट सोन्याचे आज भाव चांगलेच तोंडावर पडलेले आहेत. 24 कॅरेटमध्ये आज किती बदल झाले हे आपल्याला पाहायचं आहे. बघा, 1 ग्राम 24 कॅरेटचा दर जे आहे आज 9,707 आहे. आता 24 कॅरेटचा दर आपल्याला 9,707, याचा अर्थ आपल्याला माहीत आहे 24 कॅरेट कुठपर्यंत गेलतं तर 24 कॅरेट गेलतं 1,03,500. म्हणजेच काय 1,03,500 म्हणजेच 1 ग्रामचा भाव होता 10,350. आता 10,350 वरून 97 9,707, याचा अर्थ कितीने उतरलं, जवळपास 24 कॅरेट सोनं 1 ग्राम मागं 600 ते 650च्या घटनं उतरलं. हा जो फरक आहे ना, हा आपल्यासाठी सगळ्यात चांगला आहे, कारण मार्जिन जे आहे 600 650ची आहे. म्हणजे बघा, एका ग्राममध्ये 600 ते 650, तर बघा 8 ग्राममध्ये किती होत आहे. बघा, 8 ग्रामचा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा आजचा भाव आहे 77,656,
म्हणजेच काय, तर जवळपास एका ग्राममध्ये जर आपल्याला 600 ते 650 तर मग मात्र 8 8 1 8 2 16 त्रिक 24 8 चोक 32 8 45 8 संग 48 म्हणजेच काय, तर 4800 ते 5000 पर्यंत 8 ग्राम सोनं उतरलेलं आहे, जे आपल्याला भाव समोर दिसत आहे. आणि आता सर्वांचं लाडकं 24 कॅरेट शुद्ध सोनं 10 ग्राम वजनी कितीला आहे, आजचा भाव किती आहे? तर मित्रांनो, पहिला भाव मी तुम्हाला सांगू इच्छितो की 1,03,500 हा नवीन उच्चांक सोन्याचा होता. 1,03,500 पासून आज सोनं फक्त 97,070 रुपयावर आलं. म्हणजे काय, तर जवळपास सोन्यामध्ये 6,450 रुपयाची घट पाहायला भेटते. आणि 6,450 रुपयाची घट ही सोन्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे काय, इतकं सोनं उतरणं सुद्धा आपल्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सध्या आपल्याला पाहायला भेटतं मार्केटमध्ये सोन्याला इतकं डिमांड होतं आणि त्यातल्या त्यात पुन्हा मार्केटचा रश कसा होता, देशादेशामध्ये काही गोष्टी बनत नव्हत्या आणि सोनं देशादेशात जे आहे सेफ हँड म्हणून वापरलं जात होतं. कारण कोणतीही परिस्थितीत सोनं एकमेव चलन असतं, जे कोणत्याही राज्यात जाऊन तुम्ही त्याला मोडू शकता, त्याचा पैसा मोबदला तेवढाच घेऊ शकता. बाकी लँडला वगैरे ह्या गोष्टी होत नाहीत. आणि ज्यावेळेस अशी परिस्थिती सगळ्या ठिकाणी जी आहे खराब झालेली होती, वेगवेगळ्या देशाचे परस्पर संबंध खराब झालेले होते, त्यावेळेस मात्र लोकांना जागेची कशाची किंमत उरलेली नव्हती. आपलं सगळं आहे तर बाकीचं आहे असं लोकांना वाटायचं. मग एकमेव त्यांच्याकडे पर्याय कोणता होता, तर सोनं होता. आणि सोनं जे आहे सेफ हँड म्हणून जे आहे लोक खरीदू लागले. मग सेफ हँड सोनं जे आहे, आपला भाव वाढायला लागला, सोन्याला आता डिमांड आले. मग काय, तर 72,000 ते 1,03,500 मी तुम्हाला जो फरक सांगत आहे, एका वर्षात सोनं एवढं वाढलं. याचा अर्थ तुम्ही लक्षात घेऊ शकता. ज्या वेळेस लोकांनी सोन्याला सेफ हँड म्हणून वापरलं, ज्या वेळेस लोकांनी सोन्याला जे आहे स्वतःची मोठी गुंतवणूक म्हणून वापरलं, त्यावेळेस सोनं महागलं. आणि आता काय झालं, आता सगळं वातावरण शांत झालेलं आहे. मध्ये थोडा फरक पडला होता भारत अमेरिकेच्या वागण्यावरून, तर मात्र त्यावेळेस सुद्धा सोनं वाढलं होतं. कारण तुम्हाला मी एकच सांगितलं, डॉलर जर मजबूत झाला तर सोनं महागतं, डॉलर स्वस्त झाला तर सोनं कमी होतं. आता सध्या डॉलर कमकुवत चाललेलं आहे. अमेरिकेत सुद्धा व्यवस्थित काही परिस्थिती नाही. आणि भारताचे अमेरिकेचे संबंध ताणलेले मागं जास्त ताणली होती, आताही थोडे ताणलेले आहेत. मात्र आता याचा एवढा परिणाम जे आहे सोन्यावर पडत नाही. तसेच भारतातली लग्नसराई सुद्धा संपली आहे. मध्ये लग्नसराई जास्त असल्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये वाढ चढाव घट होत होती. मात्र आता सध्या कसं लग्नसराईला सुद्धा स्टॉप भेटला, त्यामुळे सोन्याच्या किमती आता उतरताना पाहायला भेटतात. आता जर सोनं विकतच घ्यायचं म्हटलं तर केवढ्याला घ्यावं हा प्रश्न सर्वांचा आहे. इथे सोनं विकत घ्यावं का थोडे दिवस थांबावं, तर याचं उत्तर मी तुम्हाला देतो. सोनं विकत घ्यायला कधीही सुरुवात करू शकता. आज 97-98 वर जर सोनं आलं तर मात्र तुम्ही आणखीन किती दिवस थांबणार? एक गोष्ट लक्षात ठेवा, सोन्याचे भाव कधीच रिटर्न येत नसतात. सोन्याचे भाव वाढतच जाणार असतात. आणि आपण डोळ्यांनी बघितलेलं एका दिवसात 5-5, 6-6 हजारानं सोनं वाढलं. त्याच्यामुळं आज सोन्याचा जो भाव आहे तो भाव आपल्यासाठीच योग्य समजायचा. कारण सोनं आणि चांदी कधीच वापस येत नाहीत. 2019ला 32,000चं सोनं होतं. आज सोन्याचा भाव 1,03,500 वर गेलता. त्याच्यामुळे ती जास्त काही फरक पडत नाही. थोडं किरकोळ घट होऊ शकते, मात्र जास्त करून वाढच असते सोन्यामध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.